देवगड हापूस आंब्याचं यंदा उत्पादन कमी झालं। यावर्षी नोव्हेंबर अखेरीस ते डिसेंबर महिन्यामध्ये हापूस आंबा हा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहर आलेला होता आणि या मोहराला फळधारणा मात्र कमी झाली, त्यामुळे यंदा उत्पादन कमी असल्याची माहिती आहे। सांगली जिल्ह्यामधून 272 कंटेनरमधून आतापर्यंत 3600 टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली आहे। नेदरलँड, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये सर्वाधिक द्राक्ष निर्यात झाली आहे। द्राक्षाला दर सुद्धा चांगला मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय। राज्यामध्ये बाजार समित्यांमध्ये कांद्याची चांगली आवक झाली आहे। चिंचवडच्या कांद्याची 4937 क्विंटल तर लोकल कांद्याची 21562 क्विंटल आवक झाली। लाल कांद्याला भुसावळ इथे कमीत कमी 1500 ते सरासरी 3500 रुपयापर्यंतचा दर मिळालाय। रायगड जिल्ह्यामध्ये सध्या भाताचं भरघोस पीक घेतलं गेलंय, पण हमी भावानं भात खरेदीमध्ये निराशाच पाहायला मिळाली। शासनानं चांगला दर दिला, मात्र हमी भाव भात खरेदी केंद्रांवर खूपच कमी भात विक्रीसाठी आलेला आहे आणि आतापर्यंत जिल्ह्यातील 28 केंद्रांवर 3,69,000 क्विंटल भाताची खरेदी झाली आहे। बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 दिवसात 230 क्विंटल बाजरीची आवक झाली। यामध्ये बाजरीला प्रति क्विंटल 3,251 रुपये दर मिळालाय। गेल्या 1.5 महिन्यामध्ये बाजरीला मिळालेला हा उच्चांकी दर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांची चर्चा करणार अशी माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली। शेतकऱ्यांचा माल घरात राहणार नाही याची काळजी घेऊ असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलं। पीक विमा योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत। प्रामुख्याने पीक विम्याऐवजी नमो शेतकरी महासन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळण्याची शक्यता आहे, तर 100 रुपयांमध्ये सरसकट पीक विमा देणं अशा पद्धतीच्या बदलांवर सुद्धा विचार सुरू आहे। सोलार पॅनेलसाठी ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत त्यांना 15 दिवसात सोलर मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली, तर ज्यांनी योजनेमध्ये नाव नोंदवलंय त्यांना 2 महिन्यात सोलरचं कनेक्शन दिलं जाणार आहे। अहिल्यानगरमध्ये यंदाही कांद्याची विक्रमी लागवड होण्याची शक्यता आहे। सध्या सर्वच भागामध्ये कांद्याची लागवड जोरात सुरू आहे। यंदा मात्र दरवर्षीच्या तुलनेत कांदा लागवड 20% वाढली आहे, त्यातच मजुरांची सुद्धा टंचाई पाहायला मिळते। या अडचणीवर मात करत शेतकरी कांदा लागवड करताना पाहायला मिळतात। महाराष्ट्र सरकारने हमीभावाने 2,97,000 टन तूर खरेदीला परवानगी दिली, मात्र सरकारने कर्नाटकप्रमाणे तुरीसाठी बोनस सुद्धा जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कर्नाटकने हमीभावावर 450 रुपये बोनस दिला, त्यामुळे कर्नाटकमधील शेतकऱ्यांना हमीभाव 7,550 रुपये आणि बोनसचे 450 रुपये मिळणार आहेत। खानदेशात केळीची आवक मोठ्या प्रमाणात वाढते। केळीचे दर 1,800 ते 2,100 रुपयापर्यंत प्रति क्विंटलवर स्थिर आहे। सध्या प्रतिदिन 31 ट्रक केळीची आवक होते, तसंच केळीला उठाव असल्यानं दर सुद्धा टिकून आहे। केळीची पुढची 25 दिवसानंतर सुद्धा परदेशातली निर्यात खानदेशातून होणारच आहे, त्यामुळे शेतकरी सध्या सुखावलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बदलणारे हवामान, असंतुलित पाऊस आणि रोगांचा सातत्याने होणारा प्रादुर्भाव यामुळे नारळाच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे, तर उत्पादन घटल्यामुळे मागणी आणि पुरवठा याचा समतोल बिघडतोय आणि नारळाच्या दरानं सरासरी 50शी गाठलेली आहे।